पहिले दोन्ही बॉल डॉट. बॉलिंगसाठी सध्या तरी आपल्याला डॉक्टर कृष्ण खडके सर आपल्याला पाहायला मिळतात. नवी मुंबई इंडियन्स टीम कडून आपल्याला ते पाहायला मिळतील. राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा बॉल हलक्या हाताने टर्न करत असताना आपण पाहू शकता सिंगल रन आली. सिंगलने खातं खोललं जात आहे. अकाउंट ओपन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल व्हाईट कोट वॉरियर्स या टीमची. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये रन मिळत नाहीये, मिस करतात विकेट किपर. त्यानंतर पुढची जबाबदारी खूप चांगल्या रीतीने सांभाळताना पाहायला मिळाले तेजस. ऑन साइडला खूप चांगला फटका आहे, क्रॅकिंग ड्राईव्ह. पुन्हा एकदा बॉल येतोय काव कॉर्नर फील्ड मध्ये. एक रन त्या ठिकाणी मिळेल. सिंगलने धावफलक पुढे जाते स्कोरबोर्ड आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल झाली 2. व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळेल. 3 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती. बॉल आतापर्यंत या ओव्हरचे 5 पाहायला मिळतील. 5 बॉल 3 रन. विकेट गमावलेला नाहीये, ही फार महत्वाची बाब. इथे देखील पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला क्लिअर करत बॉल मागे जाईल त्यापूर्वीच बॉलला अडवलं जाते. तोपर्यंत आणखी एक सिंगल आली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते ती 4. न्यू बॉलर डॉक्टर प्रशांत आहेर. डॉक्टर प्रशांत आहेर सर आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंगसाठी सेकंड ओव्हर मध्ये ते आलेत. मॅच नंबर सध्या सुरू आहे 7. आजच्या दिवसातील एकूण 11 मॅचेस आज या ठिकाणी मात्र खेळल्या जातील. त्यातील 7वी मॅच या ठिकाणी मात्र खेळली जाते. शॉर्ट बॉल होता. पुन्हा एकदा बॉल बॅटच्या रीच मध्ये येत नाहीये. अवे फ्रॉम द बॉडी. बरोबर चांगली डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. कोणतीही चूक होत नाहीये. डॉक्टर प्रशांत आहेर सर आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. नवी मुंबई इंडियन्स टीम कडून सेकंड बॉलर ऑप्शन सध्या ते आहेत. प्रत्येक बॉलरला एक ओव्हर टाकण्याची मुभा आहे या स्पर्धेमध्ये. यावेळेस बॉल थोडासा स्टंप टू स्टंप टाकण्याचा प्रयत्न केला. लेंथ चांगली होती या बॉलवरती. तोपर्यंत सिंगल रन घेण्यासाठी वेळ मिळतोय. ऑन साइडला गेलेला बॉल. एका रनच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 5 वरती. 5 फॉर नन. शांत आणि संयमी सुरुवात आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 3 आले. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 1च रन आले. पहिल्या ओव्हर मध्ये 4 आलेल्या. हा देखील चांगला बॉल आहे. कमी गतीने टाकले जातात बॉल, परंतु लाईन लेंथ अॅक्युरसी भरपूर चांगली आहे डॉक्टर प्रशांत आहेर सरांकडे. आणि हेच असायला हवं. तुमच्याकडे लेंथ आणि लाईनची अॅक्युरसी जर का एकदा असली तर त्याच लाईन लेंथ वरती होणारी गोलंदाजी बऱ्याच वेळा फलंदाजांना अडचणीत आणते. इनफिल्डच्या वरून पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. मिड ऑफ क्लिअर करत बॉल एक्स्ट्रा कव्हर कडे चाललाय. रनआउटचा धोका आहे, परंतु पोहोचलेत बॅट्समन सेफ आहेत. रन मिळतील तब्बल 2 आणि या 2च्या मदतीने धावा झाल्या 7. भारी भक्कम शरीरयष्टी घेऊन 2 धावण्याचा प्रयत्न कदाचित त्या ठिकाणी मात्र शक्य नव्हतं, परंतु स्वतःच्या टीमसाठी धावा उभ्या करायच्या आहेत हे ध्येय मात्र नक्कीच पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉल नंबर 5 कट करण्याचा प्रयत्न. इथे पाहूया काय घडलंय. येस इट इज. अंपायरची बोट पुन्हा एकदा आकाशाकडे जाताना पाहायला मिळते. आणखीन एक विकेट मिळाली आहे. तेजस जे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉल पासून खूप चांगली विकेट किपिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांनीच पकडला झेल. 5व्या बॉलवरती सफलता मिळाली. फायनली विकेटच्या शोधामध्ये असलेला संघ ती विकेट मिळून चालली आणि बॅट्समन इथून मात्र बाद होतील.
डॉक्टर सिद्धार्थ कौशिक पहिल्या मॅच मध्ये फायटर ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्यांनी मात्र घेतला आणि तेच खेळाडू आता मात्र फार कमी वेळ क्रीज वरती उभे राहिले. त्यातही धावा त्यांच्या बॅटमधून जशा पाहिजे होत्या तशा आल्या नाहीत. 7-1 शेवटचा बॉल या ओव्हर मधील डॉक्टर प्रशांत आहेर सर टाकतील. नवीन बॅटर मैदानामध्ये इन होताना पाहायला मिळतं डॉक्टर संदीप जाधव सर. हा बॉल पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने ऑन साइडला फक्त स्टिअर केलाय, बॉलला ढकलून दिलाय. एक सिंगल रन इथून मात्र मिळते. ओव्हरची समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला. एक विकेट गमावल्यानंतर 8 रन स्कोरबोर्ड वरती व्हाईट कोट वॉरियर्स या टीमच्या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. तिसऱ्या ओव्हरमध्ये कानिफनाथ डॉक्टर कानिफनाथ शाहरुख आपल्याला पाहायला मिळतील. मॅच नंबर 8 कारगिल फिनिक्स वर्सेस करंजाडे लायन्स. दोन्ही टीमचे कॅप्टन्स रेडी राहायचे. जर आपलं जेवण झालं असेल तर आपण रेडी राहा, थोडंसं वॉर्मअप करा जेणेकरून तुम्हाला लेझीनेस या मॅच मध्ये दिसता कामा नये. कारण काल अशा गोष्टी घडल्या, जेवणानंतर बरेचसे प्लेअर थोडे सुस्त झालेले. पहा बॉल हवेमध्ये लॉंग ऑन मध्ये चांगला झेल, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागलाय, तो व्हाईट कोट वॉरियर्स या टीमला राजन यांच्या हातामध्ये हा झेल. डॉक्टर सौरभ प्रजापती मैदानामध्ये इन होताना पाहायला मिळतील. विकेट या ठिकाणी मात्र गेली दुसरी. 8 या धाव संख्येवरती ही देखील मॅचची सुरुवात थोडीशी डळमळीत आपल्याला पाहायला मिळते व्हाईट कोट वॉरियर्स टीमची. नवी मुंबई इंडियन्स टीम या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये युल्वे युनायटेड टीमच्या विरुद्ध एक सामना त्यांनी जिंकलाय आणि आता दुसऱ्या सामन्याच्या दिशेने ते वाटचाल करतात. शेवटचा सामना त्यांचा आजच्या दिवसातील असणार आहे, तो नेरूळ चॅम्पियन्स या टीम सोबत, जो आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. लास्ट मॅच असणार आहे आजच्या दिवसातील, नवी मुंबई इंडियन्स वर्सेस नेरूळ चॅम्पियन्स. ऑन साइडला चांगला फटका आहे, गॅप मध्ये फिल्डर बॉल वरती पोहोचतात. व्हॉट अ कॅच, व्हॉट अन एफर्ट्स. जबरदस्त राजन त्या ठिकाणी होते. आज राजन यांचा दिवस आहे, कारण त्यांनी सकाळपासून जवळजवळ 4 ते 5 कॅचेस कॅरी केल्यात आणि त्या सर्वोत्तम पद्धतीच्या कॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्यात. डॉक्टर सौरभ गांधी आता मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतील. सचिन पाटील अजूनही तळ ठोकून उभे आहेत मैदानावरती, ते हटायला तयार नाहीयेत. सुरुवातीपासून त्यांचा हा प्रवास आपण या ठिकाणी पाहिलाय. बॉल तयार, बॉलिंग मार्क वरती. इथे देखील ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पॉइंटला चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली आणि तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्यासाठी वेळ मिळालाय. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल झाली 11. 11 वर 3 विकेट. 2.3 ओव्हरचा खेळ संपलाय. आता पाहायचंय उर्वरित 2.3 मध्ये किती धावा येतील, किती टार्गेट सेट होईल नवी मुंबई इंडियन्सच्या टीम समोर. पुन्हा एकदा फटका ऑफ साइडला खेळून काढलाय. सर्कलच्या बाहेर बॉल जाऊन अडवला जातोय, तोपर्यंत सिंगल. 12 रन 3 विकेट. चार बॉल आतापर्यंत झाले पाहायला मिळतील. हा 5वा बॉल आहे बॉलिंग साठी डॉक्टर शाहरुख. शॉर्ट बॉल होता, पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक सिंगल या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. 1 रनच्या मदतीने टीमची टोटल झाली 13. 13ला 3. लगेच त्याला पाठवते, मग त्या जाऊन कॉपी घेऊन टाकते.
हाय बॉल स्वीप करायचा होता, बॅटची टॉपेज घेतली, मागे फिल्डर नाहीयेत. पुन्हा एकदा सेफ झोन मध्ये बॉल लँड करताना आपल्याला पाहायला मिळतोय. रन मिळणार, एक सिंगल आली. 14 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर मध्ये धावा बनवल्या. 3 विकेट्स गमावल्यानंतर व्हाईट कोट वॉरियर्स 14 रन. चौथ्या ओव्हरमध्ये डॉक्टर सुरेश पवार यांना इन्व्हाइट केले गेले बॉलिंगसाठी. चौदा रन, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 विकेट गमावलेत. चला प्लीज फास्ट खेळा थोडं सर, 15 मिनिटं झालीत, लवकर करा. फुल टॉस बॉल आणि इथे क्लीन बोल्ड, बॅट्समन आउट. विकेट या ठिकाणी मात्र मिळाली. चौथा धक्का बॅटिंग करत असताना व्हाईट कोट वॉरियर्स टीमला. ही मॅच जबरदस्त या ठिकाणी मात्र. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉल मागे चालला. लॉंग लेग सीमा रेषेजवळ, आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाऊन पोहोचली 18 वरती. 18 for 4. 18 रन आतापर्यंत झालेत बॉलिंगसाठी. चौथ्या ओव्हरमध्ये इन्व्हाइट केले गेले डॉक्टर सुरेश पवार सरांना. ओव्हर द विकेट बॉलिंग त्यांची या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल बरोबर पॉपिंग क्रीज मध्ये डिलिव्हर करत असताना फुल लेंथ डिलिव्हरी होती. बॉल बरोबर पॅटर्न पॅडच्या मध्ये जाऊन पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर निघाला. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जो होता तो प्रयत्न फसला. आणि इथे पाहू शकता आपण स्टंपिंग विकेटच्या चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते आणि या ओव्हर मधील हा शेवटचा बॉल. 19 रन 5 विकेटच्या नुकसानानंतर आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हर, चौथी ओव्हर सध्या सुरू आहे आणि या चौथ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा स्वीप केलाय. फिल्डर वेगाने डीप मधून येतोय परंतु एक धाव नाही रोखू शकत. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने ओव्हर संपली. पहिले 4 ओव्हर मध्ये 20 धावा, 5 विकेट. व्हाईट कोट वॉरियर्स या टीमच्या टोटल वरती पाहायला मिळतील. 20 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स.
5व्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. 20 रन आतापर्यंत बनल्यात. इथून मात्र आणखीन 1 रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. कॉन्टॅक्ट वाढव ना, फक्त वरती टाक, माझ्या वरती टाक. श्री रवींद्र बडवी पाठवले बघ तुला. 21 रन आतापर्यंत बनवलेत. 5 विकेट्स गमावलेत व्हाईट कोट वॉरियर्स टीमने नवी मुंबई इंडियन्स टीमच्या विरुद्ध. शेवटची ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असणार या संपूर्ण प्रवासामध्ये, कारण की इथे टार्गेट सेट होणार आहे मॅचचं. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॉल हातातून निसटला आहे. पाहूया नेमकं काय घडतं. एक सिंगल आली आहे आणि नेक्स्ट मॅच असणार आहे खारघर फिनिक्स आणि करंजाडे लायन्स. दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया स्टेजच्या समोर या आपण. करंजाडे खारघर फिनिक्स आणि करंजाडे लायन्स दोन्ही टीम, तुमची मॅच आहे पुढची, मॅच नंबर 8. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार होतात शेवटच्या ओव्हर मध्ये. एस एस माने, डॉक्टर एस एस माने. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला डीप मध्ये प्रोटेक्शन. सिंगल एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल चालली 22 आणि या सिंगलने 23. करंजाडे लायन्स आणि खारघर फिनिक्स, वेट करायला लावू नका आपण. मॅच संपल्या, इनिंग संपल्यानंतर लगेचच आपल्याला टॉस साठी जायचं आहे. सो मेक शुअर आपण आपले कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित ठेवाल. चार बॉल आतापर्यंत झाले. 24 ला 5 व्हाईट कोट वॉरियर्स टीम. थँक्यू. हॅलो सर, गुड आफ्टरनून सर. चीफ गेस्ट बसू द्याल का प्लीज? या बैठिए, अपने ही लोग हैं सब, अपने ही लोग. सर बैठिए. सन्मान्य डॉक्टर नितीश अरोरा सर या ठिकाणी उपस्थित झालेत. अपोलो हॉस्पिटलचे पीडियाट्रिक ऑर्थो सर्जन आहेत आणि त्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. ICTC प्रेझेंट डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 या स्पर्धेमध्ये आलेले मान्यवर पाहुणे डॉक्टर नितीश सर, वॉर्म वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 26 रन आतापर्यंत झालेत. अजूनही या ठिकाणी धावांसाठी प्रयत्न सुरू आहेत. पहा, लक्ष असू द्या. मॅच नंबर 8 खारघर फिनिक्स आणि करंजाडे लायन्स दोन्ही टीमचे कॅप्टन. डॉक्टर शिंदेकर सरांना मी विनंती करेन की त्यांनी डॉक्टर अरोरा सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सर यावेळेस पहिले चेंज कर. सेम डॉक्टर नितीश अरोरा सर या ठिकाणी उपस्थित झालेत. अपोलो हॉस्पिटलचे पीडियाट्रिक आहेत आणि स्पेशली ऑर्थो सर्जन म्हणून त्यांची नेहमी भूमिका राहते. त्यामध्ये स्पेशलिस्ट ते आहेत आणि त्यांचा या ठिकाणी आमचे या स्पर्धेचे प्रेसिडेंट डॉक्टर राजेश शिंदेकर सर या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतील आपल्या स्क्रीनवरती. मनपूर्वक आपले हार्दिक स्वागत. अगदी वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेला आहात. आणि त्याचबरोबर बुकलेट त्यांना आपण या ठिकाणी देत आहोत ICTCचं. आपले सेक्रेटरी डॉक्टर अरुण कदम सर यांच्या या ठिकाणी या स्पर्धेचे सेक्रेटरी डॉक्टर अरुण कदम सर यांच्या शुभ हस्ते आपण हे बुकलेट सरांना आपण या ठिकाणी देत आहोत. ज्या काही गोष्टी या संपूर्ण प्रवासादरम्यान घडतात त्याची सगळी इत्यंभूत माहिती यामध्ये दिली जाते. येस, प्रेझेंटेशन साठी जाऊया डॉक्टर सुधीर सरांकडे. येस, आता पुढच्या होणाऱ्या मॅचचा आपण टॉस घेणार आहोत. तर दोन्ही टीम आहेत खारघर फिनिक्स आणि करंजाडे लायन्स.
Tail is the call from Karanjad Alliance. Tails it is. Karanjad Alliance has won the toss and elected to field. Best of luck to both the teams. Thank you. Same. आणि आता चालू असलेला सामना NMI वर्सेस व्हाईट कोट वॉरियर्स. प्रथम फलंदाजी करताना व्हाईट कोट वॉरियर्स या संघाने स्कोअरबोर्डवर 26 धावा लावलेल्या आहेत आणि NMI ला जिंकण्यासाठी 30 बॉल 27 धावा ची गरज. आणि आपण बघतोय NMI चे दोन बॅटर्स ओपनिंग पेअर डॉक्टर विक्रांत आणि डॉक्टर राजन. सर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लाव घ्यायचंय. वेळेचं बंधन आहे, आपल्याला सर्व सामने वेळात खेळवायचे आहेत. व्हाईट कोट वॉरियर्स या संघाला विनंती आहे, आपला 12th मॅन असेल तर तो व्यासपीठावर पाठवायचा आहे. व्हाईट कोट वॉरियर्स आपला 12th मॅन असेल तर तो व्यासपीठावर पाठवायचा आहे. आम्हाला इथे बॉलर्सचे नाव सर बॉलरचं नाव कळवायचं आहे आम्हाला. आम्हाला इथे बॉलरचं नाव कळालेलं आहे. अंपायर्सना विनंती आहे की सामना चालू करायचा आहे. This ball 27 टू विन आणि पहिलाच अवांतर धाव व्हाईटच्या स्वरूपात. व्हाईट कोट वॉरियर्स या संघाला अचूक मारा करण्याची गरज. आणि हा फुलर लेनचा चेंडू, एक धाव. त्याचबरोबर स्कोर आहे लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. सुरू असलेला सामना NMI वर्सेस व्हाईट कोट वॉरियर्स. प्रथम 3 बॉल मध्ये 4 धावा आलेल्या आहेत विदाउट लॉस. आणि उत्तम असा फटका डॉक्टर राजन यांच्या बॅटमधून काऊ कॉर्नरला.
आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वर बिनगडी बाद. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेला उत्तम असा फटका. 4 धावा. चांगला प्रयत्न झाला बॉल अडवण्याचा, परंतु बॉल रिलीज करायला खूप वेळ झाला. त्याचबरोबर धावसंख्या 5 बॉल 12 रन, 1 बॉल टू गो. आणि सुंदर असा फाईन लेगला एक धाव. तर पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे NMI ची 13 रन्स. पुन्हा एकदा सुंदर असा फटका फाईन लेगच्या दिशेला. 4 धावा. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 17 रनवर. सेकंड बॉल ऑफ दी ओव्हर. आणि पुन्हा असा फ्लिक केलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 धावांवरती. आणि NMI ला जिंकण्यासाठी आता 22 बॉल 6 असं समीकरण. आणि यापुढील होणारा सामना करंजाडे लायन्स वर्सेस खारघर फेनिक्स. आपण पुढील सामन्यासाठी तयार राहायचंय. करंजाडे लायन्स डॉक्टर तुषार कांबळे यांना मी विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षणासाठी लवकरात लवकर आपली टीम रेडी करायची आहे. आणि पुन्हा एकदा ब्लॅक फ्लिक आणि चौकार. त्याचबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 धावांवरती. आणि आता NMI या संघाला जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. 21 बॉल 2 धावा समीकरण. आणि आपण बघतोय की NMI चा ओपनिंग पेअर स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन आपल्या संघात आणि हा चालू असलेला सामना NMI वर्सेस व्हाईटकोट वॉरियर्स. आणि पुन्हा एकदा कव्हर्सच्या डोक्यावरून फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु कॅच आउट. डॉक्टर राजन यांची विकेट पडलेली आहे. आणि नवीन बॅटर मैदानात डॉक्टर प्रशांत आहेर सर. सातवी चालू आहे. 4 बाकी 4 5.5 पण होईल सर. थोडं स्पीडअप करायचं आहे. 20 बॉल आणि 1 धाव. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी.
So I'll request Dr. Shindekar sir to felicitate Dr. Shatadipa Goswami madam, pediatrician, New Era आणि Hospital. क्लीन Vashi. बोल्ड. Sir, please go. फोटो आहे ना इथे सर, फोटो काढ. आणि पुढील बॅटर्स डॉक्टर तेजस मैदानात उतरताना. समोर आहे सर. सर काय म्हणतात ना, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण बघत होतो की NMI विदाउट लॉस सर्व रन्स मारतील अशी अपेक्षा होती, परंतु शेवटच्या 2 धावांसाठी त्यांनी आपले 2 विकेट गमावलेले आहेत. डॉक्टर राजन तसेच डॉक्टर प्रशांत आहेर सर. Madam, if you want to express your feelings about what do you feel about the doctor fraternity playing in cricket? This is a lovely occasion. ICTC, Doctor Foundation. So I had no idea कि ऐसा कुछ भी होता है. And I think doctors के लिए तो बहुत जरूरी है because we are always so busy with our profession. And if doctors can set examples to normal people, to common people that we should be taking care of our health in ways of sports, I think we can set the best इथे example in the NMI society. साठी And संघ विभक्त hats off झालेला to आहे. all of you who have organized this. Thank you so much. Thank you very much. चला यापुढील सामना करंजाडे लायन्स वर्सेस खारघर फेनिक्स. Sir, डॉक्टर तुषार कांबळे सरांना मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. त्यांनी सांगितलं ना. हा, अरोरा अरोरा sir, sir. डॉक्टर संकेत यांना मी विनंती करतो, माफ करा. May I request Dr. Arora sir also यांनी to लवकरात लवकर express his क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. feelings about the game and debate. Thank you everyone, Doctors Foundation and ICTC for having us here. I think it's a great way to connect with the different sorts of people from different branches, and more importantly, it's good for everyone's health. So I think doctors should